दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचा निषेधार्थ तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांच्या कथित अटकेच्या विरोधात पैठण तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बळाचा वापर झाल्याचा निषेध व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहावा आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी केली आहे। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याचा निषेध नोंदविला। तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यावरील कथित कारवाईबाबतही नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।